कुठे गेला असेल हा शिवनाथ? स्मशानात गेला असेल की आणखी कुठे? पिराला सांगते त्याला शोधायला. जेव्हा गरज असते ना तेव्हा कुठे गायब होतात हे लोक कोणास ठाऊक. डोक्यात काही शिजतंय का तुझ्या? नाही, तूच म्हणाली होतीस ना की बाबांची भेट घडवून देईन म्हणून. तू आधी घरच्यांना तुझा निर्णय सांग की मी बाळ जन्माला घालायला तयार आहे, मग मी बघते. नाही, बाबांना भेटल्याशिवाय मी कुठलाच निर्णय घेणार नाही. मला बाबांना उद्याच भेटायचं आहे. ठीक आहे, उद्या होईल. होईल? करच. बघ, आता सगळं तुझ्याच हातात आहे. उद्या काय करू? शिवनाथ कुठे सापडेल आता? आईसाहेब, कधी निघायचंय? बाबांना भेटल्याशिवाय मी आई होण्याचा निर्णय घेणार नाहीये, हे लक्षात आहे ना तुझ्या? सापडेल तो. पण मी काय करू तेच कळत नाहीये. बघ ना आता, किती दिवस झाले, किती दिवस झाले तो आला नाहीये घरी. कुठे गेलाय, काय करतोय काही माहित नाहीये. त्याचा फोन कधी लागतो कधी लागत नाही. फोन लागला तरी नीट काही सांगत नाही. कुठे आहे, काय करतोय काही सांगत नाही तो. मला खूप काळजी वाटते दादा त्याची. या घरात कुणालाच त्याची काही काळजी नाहीये. असं काही नाहीये, पण काळजी करायला लहान आहे का तो आता? असं काय पहिल्यांदा गेलाय का तो? नाही, याआधी गेला असाच बाहेर तो, पण पहिल्यांदाच काहीतरी विचित्र बोलतोय. काय बोलतोय असं तो? म्हणजे मला म्हणाला की घरी येताना बॉम्ब घेऊन येतोय. काय? बॉम्ब? बॉम्ब घेऊन येतो असं का म्हणाला असेल तो? मूर्ख आहे तो. काका, बॉम्ब नाही, दुसरं काहीतरी म्हणाला असेल तो. नाही ग, बॉम्बच म्हणाला. आत्या, तू रडू नकोस, मी त्याला कॉल करतो. ओके, मी बोलतो त्याच्याशी. अजित,
आयोग नाही, ही महागौरीचीच लीला असणार. पण शिवनाथला या बंधनातून मुक्त करून ती काय साध्य करणार आहे? ओम कालाग्नये नमः, त्रिकालदर्शिनी स्वाहा, शत्रुच्छाया प्रकट स्वाहा, प्रकट स्वाहा, प्रकट स्वाहा. मी कबूल करते की अंबिकाचा खून मीच केला. हॅलो असे शॉक होऊन का बघताय सगळे? माया, आपली माया. आय मीन आता माझी माया झाली आहे ती. पण माया, वाम कम ऑन, ती आरती कर ना आमची. ते तांदळाचा आणसो माया किक करेल आणि घरात येईल. तुझी सून आली आहे, तिला घरात नाही घेणार का? कम ऑन मग. हा अजित मूर्ख, जी माझ्या जीवावर उठली आहे त्या मायाशीच लग्न करून आलाय हा. आता काय करू मी? माया चल. अजित, खबरदार जर हात आलात तर. या घरात यायची हिंमत सुद्धा करायची नाही माया. गेट आउट.